शॉपिंग कर नाही सोनं घे. हो सोनं पण येतं दिसलं का. आणि इथं शॉपिंग पण आहे कमी पैशात 10 तोळे. हा 10ला आहे का. किती धंदा आला. हा बस अख्या दिवसात तिला एक. नमस्कार मित्रांनो, कसे आहात. एकदम मजेत ना. तर मित्रांनो आज आहे महाशिवरात्र आणि आज महाशिवरात्र असल्यामुळे आम्ही सर्व फॅमिली चाललो आहोत गोरवडेश्वराच्या डोंगरावरती. त्या ठिकाणी आज ती मोठी उत्सव आणि तो उत्सव पाहण्यासाठी तिथं आम्ही चाललो आहोत. त्यामुळे आज आम्ही सर्वजण दक्षु, दुर्वा, शिवराज आणि आम्ही सगळे चाललोय गोरवडेश्वराच्या दर्शनासाठी. आणि तिथं असतो उत्सव आणि आता मी तोच उत्सव तुम्हाला दाखवणार आहोत त्या ठिकाणी जाऊन. चला डायरेक्ट भेटूया आपण डोंगराच्या पायथ्याला. चलो. तर मित्रांनो पोचलोय आपण आणि पोचल्यावर गाडी आपण लावलेली आहे इथंच पाठीमागं. आणि आपल्याला जायचं आहे पुढं इकडं जायचं आहे आपल्याला. पण गर्दी बघा, इथूनच गर्दी चालू आलेली आहे. पार्किंगला गाडी आपल्याला इकडं लावायला लागणार आणि ह्या डोंगरावरती जायचं आहे आपल्याला. आणि सगळेजण चाललो आहे आम्ही. आणि महत्त्वाचं म्हणजे आता वाजल्यात 3 वाजतासुद्धा ऊन भरपूर आहे. आणि लोक बघा सगळे दर्शनासाठी वर चालू. जेवढी संध्याकाळ होईल दिवसभर तर चालू असेल पब्लिक. काय कर वरती जाऊन येऊन नंतर काय खरेदी करायचं तिकडं. टाइम आहे भरपूर. हा आल्यानंतर घे परत कवट. गर्दी खूप आहे, दुकानं पण भरपूर आहे. पहिलं आता आम्ही गोरवडेश्वराचं दर्शन घेऊ, त्यासाठी आपण वरती जाऊ. नंतर संध्याकाळच्या वेळेस या ठिकाणची सगळी दुकानं आपण फिरू शकतोय. दुकानं भरपूर आहे. हे बघा दुकानं आहे. इथनं आपल्याला वरती जायचं आहे. मोराचं पीस बघा छानपैकी. गर्दीच गर्दी. मित्रांनो गर्दीच कालपर्यंत. आणि इकडे मला खेळण्यासाठी लावलेलं आहे आणि इकडे इथपर्यंत सुद्धा आहे या बाजूला. पण आपण वर जाऊया. आपण आतमध्ये एंटर करूया. गर्दी वाढायला लागलेली आहे. संध्याकाळचे जितकं ऊन कमी झालं आहे तितकी लोक वरती दर्शनासाठी जायला लागलेली आहे. चला आता आपण पण वर जाऊया. ही बघा गर्दी. या शिड्यांवरती जेवढी गर्दी आहे तर नक्कीच वर जातपर्यंत अजून गर्दी वाढणार आहे. लोक झाडाखाली बसतात वरती दमून येऊन. जिकडे भेटेल तिकडे जागा बसलेली आहे. काही जण दर्शनाला चालल्यात तर काही जण दर्शनवरनं आल्यात. हे बघा ऊन आता हळूहळू कमी व्हायला लागले. त्याच्यामुळं काय लोकांचं प्रमाण सुद्धा जास्त वाढायला लागले. आणि संध्याकाळपर्यंत लोक दर्शनाला येत असतात इकडे. तुम्ही बघितलं
एवढ्या 2-3 टप्प्यावरती जास्त गर्दी आहे. हे बघा एवढ्या ह्याच्यावरती. तर मित्रांनो बघू शकता आता इथं थोडीशी गर्दी कमी झालेली आहे, परंतु काही काही लोकांना पायऱ्यांवरती चढायचं नसतं म्हणून काही जण काय करतात ते बघा तिथं वरती त्या जागेवरनं वरती तिकडे जातात त्या बाजूनी, कारण की तिकडं पायऱ्या नाही आहे, तिकडं पूर्ण पाऊल वाटे. परंतु त्या साईडने गेलं ना तुम्हाला तर सरकायचं प्रमाण जास्त आहे, त्यामुळे थोडासा वेळ लागेल, परंतु सेफ जागेने गेलेले कधी पण चांगलं. चला आपण तर पायऱ्यांनी चाललो आहे. मध्यवर्ती ठिकाणी आलो आहे आता आपण, आणि इथून आता पायऱ्या थोड्याशा कमी आहे आणि वरती परत आपल्याला तिकडे जायचं आहे. पाण्याची गरज आहे भरपूर, कारण मध्ये आलो ना सपाट बाग आहे, तेव्हा बघू शकता सगळे लोक आहे ना असे बसल्यात मस्तपैकी. दुकानं पण भरपूर आहे. हे बघा दुकानं, लोक सावलीला बसून पाणी वगैरे पितात. हे बघा तुम्हाला रुद्राक्ष वगैरे काय घ्यायचं असेल तर कढी, रुद्राक्ष, तिकडे मोफत पाणी त्या बाजूला. म्हणलं आपण सपाट भागावरती थोडा वेळ बसलो, जरा आराम केला आणि आता परत चालायला सुरुवात केली वरती जायला. आता थोडीशी गर्दी मी म्हणलो ना मग अशाप्रमाणे, जसं ऊन खाली यायला लागलं तसं तशी गर्दी पण थोडीशी वाढायला लागलेली आहे. दर्शन घेऊन लवकर करायची असेल तर करून घे. गोल्डन टॅटो दाखव. जे आता आपण आधुनिक टॅटो म्हणतो ते याला गोंधन म्हणतात. पहिलं त्या पद्धतीने गोंधन काढलं जायचं. आता आपण वरती जाऊ. ए काढायचं का टॅटो तुला? चला रे. हे बघ हे लागलंय तुझ्या नावाने लागलंय ते, खरं तुझ्या नावाने लागलंय ते. अरे सुषमा तुझं नाव आहे मनात आहे, मनात. लोक कुठून कुठून शॉर्टकट काढतात बघा. इकडनं शॉर्टकट काढतात, इकडनं रोड असताना पण काय काही थकून बसल्या. ज्या जागी पायऱ्या नाही ना, कमी पायऱ्या आहे तिथे जास्त गर्दी होते वर चढायला खाली उतरायला. पण लोक पर्यायी मार्ग शोधतात. पोचलोय आपण वरती. हे बघा सपाट भाग आहे, टेन्शन नाही. समोर आलं किंवा लेट संध्याकाळच्या वेळेस आलं व्यवस्थित आहे. आणि आता गरम घाम घाम. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. आलेल्या सर्व भावी भक्तांचं प्रतिष्ठान मनपूर्वक सहर्ष स्वागत करत आहे. सर्व भाविकांना विनंती आहे, गर्दी अजिबात नाही. आता शांततेत सर्वांची गर्दी होते. अनाउन्समेंट करता येते, गर्दी नाही, एकदम व्यवस्थित दर्शन होते आणि खरं खरं होते. गर्दी खूप कमी, खाली जास्त गर्दी आहे दुकानं बिकानं असल्यामुळे. चला गर्दी कमी आहे, लवकर चला. पोहोचलोय आपण आता आतमध्ये. काही लोक वरती जाते ते, काही लोक खाली जाते ते. सगळ्या मंदिरात कुठल्या मंदिरात जायचं असं झालं. हे बघा कुठून कुठून चालतात, कार रिस्क घेते लोक, मला तेच कळत नाही. दर्शनाला आल्यात हे बघा एकदम घसरगुंडी आलेली आहे. लोक वर जातात, काही इकडे जातात. मित्रांनो दर्शन घ्यायचं असेल तर तुम्हाला या रांगेला थांबायला लागेल. आणि ही रांग बघू शकताय किती मोठी आहे. पण मी दर्शन बाहेरनं घेतोय, मुख दर्शन घेतोय, कारण की मी थोडंसं शूट करायचं आहे मला. तर मी खालचा परिसरसुद्धा मी शूट करून तुम्हाला दाखवतो. आणि महत्त्वाचं म्हणजे जर तुम्हाला
रांगेला थांबायचं असेल तर तुमचा 1 तास तर नक्कीच कसा पण जाईल, कारण की रांग खूप अशी एकत्रित आहे आतमध्ये जातपर्यंत. त्यामुळे बाहेरून दर्शन घेऊन इकडलं आपण शूट करू. तुला घ्यायचं दर्शन? आम्ही मागचेच पाहिले बाहेरनं दर्शन घेऊ. चला. दमली लई जमले पोर. तर इथं वरती तुम्हाला जायचं असेल तर जाऊ शकता, परंतु वरती काय महत्त्वाचं काही नाही आहे. इकडं मेन मंदिर आहे, इकडं ह्या गुफेमध्ये इथं शिवलिंग आहे, आणि त्यामुळे तुम्ही इथलंच दर्शन घेऊ शकता. तर वरती काही हौसे नवसे असतात ते वरती जातात, आणि तिथं बघा तुम्ही तेवढा तो पॅच आहे तो रिस्की आहे खूप, त्यामुळे तिथं न गेलेलं कधी पण चांगलं. तर अशा पद्धतीने आज आपण म्हणजे अशा पद्धतीने आत्ता आपण सगळे ड्रोनचे शूटने तुम्हाला इथला सगळा परिसर दाखवलेला आहे. आणि आता आपण खाली जाऊया, आणि खाली गेल्यानंतर काय महत्त्वाचं शॉपिंग करायची आहे म्हणजे सगळ्यांना, आणि थोडंसं तिथला जो सगळा लगबग आहे लोकांची खरेदीची ती मी तुम्हाला दाखवतो. चला आता आपण डायरेक्ट खाली उतरूया, आणि खाली उतरून तिथला आनंद घेऊया. पाळणे, परत राईड्स आहे आले वेगवेगळ्या, मिकी माऊस आहे, अनेक राईड्स आहेत. ज्याच्याने कुठली घ्यायची ती घेईल पोरं, पण आपण बाकीचं शूटमध्ये घेऊन टाकू. चला. हिला आवडत नाही माहिती. चला. इथं बघा पाण्याची मोफत सोय, वरती आलं पाणी वगैरे पिऊ शकताय तुम्ही. असे फोटोही काढू शकता तुम्ही इथं फॅमिली बरोबर. आता चढशील एकदा वर परत? होय नाही ना, एनर्जी भरपूर आहे. मग 600 रुपये. झाड नको घेऊ ना, कवळे घ्यायला. बिन सोलता घेतली तर 10 रुपयाची 2, आणि सोलले घेतले 10 रुपयाला घ्या. मला बाजार नको. मित्रांनो, काही लोक इथं खाली दर्शन घेऊन इथून पाठीमागे जातात, काही जण वरती डोंगरावरती जातात. तुम्हाला जर दर्शन घ्यायचं असेल तुम्ही इथं खाली असलेल्या नंदीचं सुद्धा दर्शन घेऊ शकताय. हे दर्शन घेतलं तरी साक्षात गोरवडेश्वराचं दर्शन झाल्यासारखं आहे, त्यामुळे तुम्ही इथनं दर्शन घेऊन खाली गेले तरी चालेल. त्याला घे काहीतरी, पण नंतर घे, लगेच गडबड करायची का? शॉपिंग चल शॉपिंग कर, नाही सोनं घे. सोनं पण येतं दिसलं का, आणि इथं शॉपिंग पण आहे. कमी पैशात 10 तोळे मोती पण आहे. जमल्यागत काय करते, हिला काय आलं बघ.
कितने को आहे? 10 हा 10 आहे का? किती धंदा आला? हा हा बस अख्या दिवसात. आता गरम झाले जरा तो ऊसाचा रस पिऊ. सगळ्यांना ऊसाचा रस प्यायचा आहे. या इथं पण गर्दी आहे भरपूर. सेल 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 सगळीकडे सेल आणि सेल. हे बघा 20 रुपयाला 20 रुपयाला 20 रुपयाला कुठली वस्तू घ्या 20 रुपयाला. ब्रेसलेट घ्या 20 रुपये, चेन घ्या 20 रुपये. मित्रांनो सगळं आपण हा गोरवडे शोचा सगळा उत्सव फिरून झालेला आहे. आणि कसा वाटला तुम्हाला हा उत्सव? मला तर आवडला, खरेदी केली. परंतु गर्दी आता मात्र संध्याकाळच्या वेळेस वाढायला लागलेली आहे. आणि आता आपण सगळं फिरून झालो आहे. वरती डोंगर पण फिरून आलो आहे. आत खालचं असलेलं जेवढ्या काय खेळणी वगैरे ठरली आपण खेळून झालेली आहे. तर मित्रांनो आता आपण हा व्हिडिओ इथंच संपवतो आहे. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आणि एक भन्नाट नवीन व्हिडिओ घेऊन. बाय बाय.